नमस्कार, गावरान ठसक्यामध्ये आपले स्वागत आहे. आज मी पात्रची भाजी बनवणार आहे. हे बघा, रानभाजी. ही रानात कुठं पण येते भाजी. ह्याला आता साफ करून घेते. बारीक चिरून घ्यायचं थोडीशी. ही भाजी खायला लई चांगली असते. वर्षातून 1-2 वेळेस तर ही भाजी खावं. झाली आपली भाजी चिरून. आता शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं लई जास्त बी शिजवायचं नाही ह्याला. थोडंसं शिजवून घ्यायचं ह्याला. काढलं आपण, एक वाफेवरच काढून घेतलं ह्याला. आता पाणी टाकून ह्याला स्वच्छ धुवून घेऊ आपण. थोडासा कडूपणा असते आताच्या भाजीला. भाजी चांगली पिळून घ्यायचं, पाणी नाही राहू द्यायचं मध्ये. ह्या भाजीला आम्ही वर्षातून 3-4 वेळेस तर भाजी खातो आम्ही. भाजी आली की 3-4 वेळेस भाजी बनवतोच. तर ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकू आपण, मिरची जरा थोडंसं तिखट ह्याला जास्तच करायला पाहिजे, चवीला छान लागतं. शेंगदाण्याचं कूट थोडं मोठं कुटून घेतलेलं. सगळं खालीच थोडं मिक्स, थोडंसं त्याला घालून घेतले की चांगलं लागतं ते. एक 2 मापटी तेल टाकायचं. चार लसणाच्या पाकळ्या त्याच्यात कट करून टाकायच्या. तेलात टाकू लसूण आधी आपण. नंतर कांदा कट केलेला टाकू आपण. कांदा आणि हे लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. झाला बघा लालसर आपल्याला कांदा लसूण. टाकून ठेवू आपण भाजी. चांगलं परतून घ्यायचं भाजी. मीठ मिरची चांगलं मिसळीपर्यंत परतून घ्यायचं. बघा आपली भाजी तयार झाली.
आपण काढून घेऊ भाजी आता. बघा तुम्ही करून भाजी कशी होते ते. चवीला पण खूप छान झालेली आहे. बघा तुम्ही पण करून लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर